welcome in this lecture. Today we see the some MCQ based on the third plant organ, that is leaf. बघा, मागच्या लेक्चरला आपण एरियल शूट सिस्टीममधला सेकंड जो पार्ट होता तो लीफ हा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे आणि थोडेसे ह्या पार्टवर डिपेंड असणारे काही MCQची प्रिपरेशन ही आजच्या व्हिडिओला आज घेणार आहे. तर सर्वांना लक्षात घ्या, टॉपिक आपण स्टार्ट कुठून केला होता आणि टॉपिकला आपल्याला कुठं जायचं आहे. अभ्यास करताना तुम्हाला लिंक लक्षात आली पाहिजे की कशी ह्या टॉपिकमध्ये तुमच्या अभ्यासाची लिंक लागली पाहिजे. तर सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे मॉर्फॉलॉजी, त्यामध्ये काही डेफिनेशन्स बघितल्या होत्या, त्यानंतर अँजिओस्पर्म प्लांटचे ग्रुप बघितले होते आणि त्यानंतर मग तुम्हाला ह्यामध्ये येणारी फर्स्ट स्पीकर जी आहे अँजिओस्पर्मिक प्लांट बॉडी, त्यामध्ये तुम्हाला दोन तिथे लेबल्स करायला सांगितले होते, अंडरग्राऊंड रूट सिस्टीम अँड एरियल शूट सिस्टीम. अंडरग्राऊंड रूट सिस्टीममधला इन्व्हॉल्व होणारा जो पार्ट आहे तो रूट, ह्या पार्टची प्रिपरेशन आपली झालेली आहे. त्यानंतर एरियल शूट सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व असणारे पार्ट ते म्हणजे स्टेम आहे, लीफ आहे, फ्लॉवर्स, फ्रूट्स एक्सेट्रा. त्यापैकी स्टेम हाही पार्ट आपला झालेला आहे आणि स्टेमच्या नोडलवर अराईज होणारा पार्ट म्हणजे लीफ. ओके, हा पार्टसुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे. आता लीफ ह्या प्लांट ऑर्गनचा स्टडी करताना सुरुवातीला लीफच्या डेफिनेशनपासून आपण स्टार्ट केली होती. लीफचं नेचर आपण सांगताना कसं सांगितलं होतं, लीफ इज ए फ्लॅट लॅटरल आउटग्रोथ विच परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. त्यानंतर लीफच्या काही कॅरेक्टरिस्टिक बघितल्या होत्या की लीफची जी डेव्हलपमेंट आहे ती लीफ प्रायमोर्डियापासून होते. लीफची अराइजमेंट स्टेमवर प्रेझेंट असणाऱ्या नोडपासून होते आणि लीफची अराइजमेंट स्टेमवर अशा पद्धतीने झालेली असते की त्यावर मॅक्झिमम सनलाईट हा फॉल होऊ शकेल. त्यानंतर लीफमध्ये आणखी एक महत्त्वाची प्रॉपर्टी त्यामध्ये काय सांगतो की लीव्स आर ए पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. पॉझिटिव्हली म्हणजे काय, सनलाईटच्या दिशेने ते ग्रो होतात. का सनलाईटच्या दिशेने ग्रो होतात, कारण का सर्वांना माहीत आहे की लीफमध्ये जो स्पेशल सेल ऑर्गनेल प्रेझेंट असतो, अशा सेल ऑर्गनेलचं नाव आहे क्लोरोप्लास्ट आणि ह्या क्लोरोप्लास्टमध्ये जे पिगमेंट्स प्रेझेंट असतात अशा पिगमेंटला क्लोरोफिल पिगमेंट्स असं म्हटलं जातं. आणि with the help of the chlorophyll pigment, leaf absorb sunlight. They utilize CO2 and water and they prepare own food material. ह्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो सांगा, फोटोसिंथेसिस. मग लीफचे आणखी एक महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक त्यामध्ये कोणती लक्षात ठेवणार आहात, लीव्स आर ए पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. आणि ह्यानंतर बाळांनो आपण लीफचं स्ट्रक्चर बघितलं होतं. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की लीफच्या स्ट्रक्चरमध्ये 3 पार्ट हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. कोणते 3 पार्ट, फर्स्ट जो पार्ट आहे तो लीफ बेस की जो नोडला प्रेझेंट असतो स्टेमच्या. सेकंड जो पार्ट आहे ती लीफची स्टॉक म्हणजे त्याला पेटिवल असं म्हटलं जातं. आणि थर्ड जो फ्लॅट आहे, ग्रीन आहे, एक्सपांडेड पोर्शन असतो लीफचा, अशा पोर्शनला लीफ ब्लेड ऑर ए लीफ लॅमिना असंही म्हटलं जातं. आणि त्यानंतर मग आपण व्हेनेशन ह्या आर्टिकलवर फोकसिंग केलं होतं. व्हेनेशनचा अर्थ सांगितला होता तुम्हाला, नेटवर्क ऑफ द व्हेन अँड व्हेनलेट विच इज प्रेझेंट इन द लॅमिना इज नोन ॲज ए व्हेनेशन. आणि ह्या व्हेनेशनचा यूज कशासाठी होणार आहे, कंडक्शन. ओके, त्यानंतर व्हेनेशननंतर आपण नेक्स्ट पार्ट बघितला होता, त्या पार्टचं नाव आहे फायलोटॅक्सी. फायलोटॅक्सीचा अर्थ सर्वांना माहीत आहे, अरेंजमेंट ऑफ द लीव्स ऑन द नोड ऑफ द स्टेम इज नोन ॲज ए फायलोटॅक्सी. आणि मग त्यामध्ये आपण त्याचे टाईप्स बघितले होते. आणि हे झाल्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर बघितलं होतं टाईप्स ऑफ लीफ
सिम्पल लीफ, कंपाऊंड लीफ आणि मग कंपाऊंड लीफमध्ये पेंडेंटली कंपाऊंड आणि परमनंटली कंपाऊंड लीफ या लीफच्या टाईपचा स्टडीही आपण केला होता. आणि ह्यानंतर लास्ट पॉईंट लीफमधला म्हणजे लीफची मॉडिफिकेशन. लीफमध्ये बाळा फक्त 4च मॉडिफिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कोणती 4 मॉडिफिकेशन? फर्स्ट जे मॉडिफिकेशन आहे त्या फर्स्ट मॉडिफिकेशनचं नाव आहे लीफ स्पाइन. सेकंड मॉडिफिकेशनमध्ये स्टडी आपण केला होता लीफ टेंड्रिल. त्यानंतर थर्ड मॉडिफिकेशन लीफ हुक आणि लास्ट मॉडिफिकेशन फायबर. आणि एवढा पार्ट झाल्यानंतर लीफ हा पार्ट आपला फिनिश झालेला आहे. ओके. तर बाळांनो आजच्या लेक्चरला आपण काही MCQची प्रिपरेशन करूया आणि त्यानंतर तुम्ही MCQची काही स्क्रीनशॉट करून घ्या. चला आता सर्वांनी फर्स्ट MCQ यामध्ये काय दिलेला आहे तो बघा. फर्स्ट MCQ इझी आहे. फक्त करेक्ट ॲन्सरपर्यंत कसं जायचं ह्याचंही तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके. बघा आधी MCQ मी रीड करते. द स्टॉक ऑफ लीफ इज नोन ॲज. आता ह्याचं ॲन्सर तुम्हाला ऑप्शनही बघण्याची गरज नाही, तुम्हाला क्विकली ॲन्सर सांगता येईल. फक्त मी सांगते की करेक्ट ॲन्सर आपण कसं चूज करायचं MCQ सॉल्व करताना. ओके. तर ह्यामध्ये पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे द स्टॉक ऑफ लीफ. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एक MCQ दिला जातो तेव्हा त्याला 4 ऑप्शन्स असतात. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. तर आता ह्यामध्ये ए ऑप्शन काय सांगितलेलं आहे सांगा फायलोड. आता फायलोड ह्यामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की फायलोड हा लीफचा पार्ट आहे का नाही. तर फायलोड हे काय आहे सांगा लीफचं मॉडिफिकेशन. बाकीचे असतात त्याला डिटेल्स त्याच्यामध्ये आत्ता ह्या MCQसाठी बघायचे असतात. ओके. त्यामुळे फर्स्ट जो ऑप्शन असणार आहे तो रॉंग आहे. आता सेकंड ऑप्शन काय आहे सांगा पेडिसेल. आता पहिल्यांदा पेडिसेल हा वर्ड तुम्ही ऐकलेलाच नाही. जेव्हा एंटायर चॅप्टर कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला हे शब्द लक्षात येतील. तर आत्ताच्या ह्या व्हिडिओला मी एवढंच सांगते की पेडिसेल कशाला म्हटलं जातं स्टॉक ऑफ फ्लॉवर. त्यामुळं आपल्याला आपला क्वेश्चन काय आहे सांगा स्टॉक ऑफ लीफ. त्यामुळे पेडिसेल हे त्याचं करेक्ट ॲन्सर असणार आहे का नाही. स्टॉक ऑफ फ्लॉवर इज नोन ॲज ए पेडिसेल. त्यामुळं बी ऑप्शनसुद्धा रॉंग आहे. आता आपण सी ऑप्शनकडे बघूया. सी ऑप्शन काय सांगितलेलं आहे पेडन्कल. आता हाही वर्ड तुमच्यासाठी नवीन आहे. पेडन्कल कशाला म्हटलं जातं इन्फ्लोरेसन्स जो ॲक्सिस असतो म्हणजे स्टॉक ऑफ द इन्फ्लोरेसन्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय. तर आत्ताच्या लेवलला एवढंच लक्षात घ्या द ग्रुप द अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर्स ऑन द पेडन्कल इज नोन ॲज ए इन्फ्लोरेसन्स. आणि जो इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस आहे या इन्फ्लोरेसन्स ॲक्सिसला पेडन्कल असं म्हटलं जातं. त्यामुळे सी जो ऑप्शन आहे पेडन्कल हा सुद्धा ऑप्शन रॉंग आहे. ओके. आता डी ऑप्शन आपल्याला ॲन्सर माहीत आहे. डी ऑप्शन काय असणार आहे सांगा पेट्यूल. द स्टॉक ऑफ लीफ इज नोन ॲज ए पेट्यूल. किंवा पेट्यूलबद्दल आपण आणखी सेंटेन्स कशा प्रकारे करू शकतो. इट इज द स्ट्रक्चर विच कनेक्ट लीफ बेस टू लीफ लॅमिना ऑर ए लीफ ब्लेड. ओके. मग स्टॉक ऑफ लीफमध्ये याचं करेक्ट ॲन्सर काय आहे सांगा पेट्यूल. पण आता इथं पेट्यूल हा वर्ड दिलेला आहे. समजा तुम्हाला पेट्यूलच्या ऐवजी तिथं काही सायंटिफिक वर्ड तुम्हालाही सांगितले होते की लीफ बेस जो आहे त्या लीफ बेसला काय म्हटलं जातं हायपोपोडियम. पेट्यूलला काय म्हटलं जातं मेसोपोडियम आणि लॅमिनाला काय म्हटलं जाणार सांगा इपिपोडियम. त्यामुळे बाळांनो पॅरलली ही सायंटिफिक वर्डसुद्धा लक्षात घ्या. समजा हा MCQ फिरवून तुम्हाला अशाही पद्धतीने विचारू शकतील की पेट्यूलच्या ऐवजी मग तिथे तुम्हाला हायपोपोडियम मेसोपोडियम इपिपोडियम असेही वर्डिंग केलं जाईल. मग त्यामध्ये तुम्हाला परफेक्ट त्याचं सायंटिफिक नेमसुद्धा माहीत असलं पाहिजे. तर फर्स्ट MCQ सर्वांना अंडरस्टँड झालेला आहे का बघा. पुन्हा एकदा सांगते स्टॉक ऑफ लीफ इज नोन ॲज ए पेट्यूल. ओके. आता त्यानंतर सेकंड MCQ द अरेंजमेंट ऑफ व्हील
and veinlet on the lamina is known as dash. चल नेहमीप्रमाणे आपण ऑप्शनपासून सुरुवात करूया. ओके, फर्स्ट ऑप्शन आहे फायलोटॅक्सी. फायलोटॅक्सीचा अर्थ माहीत आहे. द अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन द नोड ऑफ द स्टेम इज नोन ॲज ए फायलोटॅक्सी. ओके, त्यामुळं फर्स्ट MCQ हा रॉंग आहे, ऑप्शन हा रॉंग आहे. आता बी ऑप्शन जो आहे तो प्लासेंटेशन. आता प्लासेंटेशन हाही वर्ड तुमच्यासाठी नवीन आहे. प्लासेंटेशनचा अर्थ काय असतो? अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल इनसाइड द ओव्हरी. जेव्हा आपण फ्लॉवरचं स्ट्रक्चर बघणार आहोत तेव्हा ह्या टर्म्स आपण डिटेल शिकणार आहोत. आत्ता फक्त एवढंच लक्षात घ्या, द अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल इन द ओव्हरी इज नोन ॲज ए प्लासेंटेशन. त्यामुळे हेही ॲन्सर रॉंग आहे. एस्टिमेशन. आता एस्टिमेशन हाही वर्ड नवीन आहे. फ्लॉवरमध्ये आपल्याला आपण शिकणार आहोत एस्टिमेशन. अरेंजमेंट ऑफ द सेपल्स अँड पेटल्स इन द फ्लॉवर इज नोन ॲज ए एस्टिमेशन. त्यामुळे एस्टिमेशन हा ऑप्शन रॉंग आहे. आता डी जो ऑप्शन आहे तो व्हेनेशन. व्हेनेशनचा अर्थ आपल्याला माहीत आहे. द नेटवर्क ऑफ व्हेन अँड व्हेनलेट ऑन द लॅमिना इज नोन ॲज ए व्हेनेशन. लीफ लॅमिनामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लॅमिनामध्ये कोणकोणते पार्ट्स प्रेझेंट असतात. लॅमिनाचं जे टोक असतं त्याला लीफ अपेक्स असं म्हटलं जातं. लॅमिनाची जी कडा आहे, लॅमिनाच्या ज्या एजेस असतात त्याला लीफ मार्जिन असं म्हटलं जातं. सेंटरला प्रेझेंट असणारे मिडव्हेन किंवा मिडट्रिप आणि ह्या मिडट्रिपला अराईज होणाऱ्या लॅटरल व्हेन्स वर ए व्हेनलेट्स. ओके, मग ह्याचं करेक्ट ॲन्सर काय असणार आहे सांगा? द अरेंजमेंट ऑफ व्हेन अँड व्हेनलेट ऑन द लॅमिना इज नोन ॲज ए व्हेनेशन. करेक्ट ॲन्सर काय असणार आहे सांगा? व्हेनेशन. पण बाळांनो त्याबरोबरच तुम्हाला हेही आठवलं पाहिजे की व्हेनेशन म्हणजे काय हे तुम्हाला डेफिनेशन सर्वांना समजलेली आहे. पण व्हेनेशनमध्ये टाईप किती असतात? 2 टाईप असतात. एक म्हणजे रेटिक्युलेट व्हेनेशन, सेकंड जो टाईप आहे त्याचं नाव आहे पॅरलल व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशनमध्ये पुन्हा मग 2 टाईप्स असतात. युनिकॉस्टेट रेटिक्युलेट व्हेनेशन, मल्टीकॉस्टेट रेटिक्युलेट व्हेनेशन. त्यानंतर पॅरलल व्हेनेशनमध्ये सुद्धा याप्रमाणे आपण टाईप बघितलेले आहेत. युनिकॉस्टेट पॅरलल व्हेनेशन, मल्टीकॉस्टेट पॅरलल व्हेनेशन. मग त्यामध्ये कॉन्व्हर्जंट म्हणजे काय, डायव्हर्जंट म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये येणारी एक्झाम्पल, एवढं तुमच्या एखाद्या आर्टिकलवर प्रॅक्टिस झाली पाहिजे. आता हा MCQ थोडासा सिम्पल आहे त्यामुळे तुम्हाला क्विक ॲन्सर येऊ शकतो. क्विकली तुम्ही ऑप्शन सोडवाल. पण जेव्हा एखादा थोडासा लॉजिकली तुम्हाला किंवा काठिण्य पातळीचा जेव्हा एखादा क्वेश्चन येईल तेव्हा मात्र मग प्रत्येक ऑप्शनचा आपल्याला विचार करून मग त्याचं करेक्ट ॲन्सर आपल्याला सॉल्व केलं पाहिजे. ओके, तर पहिले 2 MCQ सर्वांना समजलेले आहेत. स्टॉक ऑफ लीफ इज नोन ॲज ए पेट्युल अँड अरेंजमेंट ऑफ द व्हेन अँड व्हेनलेट ऑफ द लॅमिना इज नोन ॲज ए व्हेनेशन. आता बाळांनो थर्ड MCQ बघा, थोडासा वेगळा MCQ आहे हा. A monocot can be distinguished from dicot plant. आधी सर्वांना मोनोकॉट म्हणजे काय, डायकॉट म्हणजे काय याचं मिनिंग माहीत पाहिजे. मी पहिल्या लेक्चरपासून तुम्हाला सांगते की एन्जिओस्पर्मिकची प्लांट बॉडी आहे किंवा एन्जिओस्पर्म्स आर क्लासिफाईड इनटू द 2 क्लासेस. फर्स्ट इज ए डायकॉट प्लांट अँड सेकंड इज ए मोनोकॉट प्लांट. ओके, आणि तेव्हा मी तुम्हाला सिम्पलमध्ये मिनिंग सांगितलं होतं की डायकॉट म्हणजे काय की ज्या प्लांटच्या सीडमध्ये 2 कॉटिलिडॉन्स प्रेझेंट असतात अशा प्लांटला डायकॉट असं म्हटलं जातं. आणि ज्या प्लांटच्या सीडमध्ये फक्त एकच कॉटिलिडॉन प्रेझेंट असतो अशा प्लांटला मोनोकॉट असं म्हटलं जातं. रूटमध्ये आपण टाईप बघितले होते बघा, टॅपरूट आणि ॲडव्हान्टेशियस रूट. आणि तिथं हाही पॉईंट मी तुम्हाला क्लिअर केला होता की टॅपरूट ही कॅरेक्टरिस्टिक कोणत्या प्लांटची आहे तर डायकॉट प्लांटची आहे. आणि ॲडव्हान्टेशियस रूट ही कॅरेक्टरिस्टिक कोणत्या प्लांटची आहे तर त्या त्या रूटचं नाव आहे ॲडव्हान्टेशियस रूट. आता इथं क्वेश्चन काय विचारलेलं आहे की ए मोनोकॉट कॅन बी डिस्टिंग्विश्ड बाय द डायकॉट. म्हणजे मोनोकॉट जे प्लांट आहे ते डायकॉट प्लांटपासून आपण त्यांच्यामध्ये कसे ते डिफरन्स झालेले आहे, डिफरन्शिएट झालेले आहे.
तर त्यामध्ये ऑप्शन्स काय काय सांगितलेले आहेत बघा. आता एक ऑप्शन तुम्हाला माहिती आहे, म्हणजे एक तुम्हाला मोनोकॉट आणि डायकॉटबद्दल एक सेंटेन्स माहीत आहे की डायकॉटमध्ये टॅपरूट्स प्रेझेंट असतात आणि मोनोकॉटमध्ये ॲडव्हान्टेशियस रूट्स प्रेझेंट असतात. ओके, हा क्रायटेरिया झाला. म्हणजे डायकॉट प्लांट आणि मोनोकॉट प्लांट एकमेकांपासून कसे आयडेंटिफाय करायचे. सीड हा पण एक क्रायटेरिया झाला. त्यानंतर रूटच्या बाबतीमध्ये सुद्धा टॅपरूट आणि ॲडव्हान्टेशियस रूट हाही मोनोकॉट आणि डायकॉट प्लांट आयडेंटिफाय करण्यासाठी सेकंड क्रायटेरिया झाला. पण ह्यामध्ये नक्की कोणता क्रायटेरिया दिलेला आहे ते आपल्याला ऑप्शन रीड केल्याशिवाय समजणार नाही. तर एक ऑप्शन आहे फायलोटॅक्सी. फायलोटॅक्सी मगाशी सांगितल्याप्रमाणे अरेंजमेंट ऑफ द लीफ ऑन द स्टेम ऑन द नोड ऑफ द स्टेम इज नोन एज ए फायलोटॅक्सी. मग त्यामध्ये आपण टाईप्स बघितले आहेत. अल्टरनेट आहेत, अपोजिट आहे आणि कोरंट आहे. ओके, पण तिथं आपण कुठं असा वर्डिंग त्यामध्ये आपण कुठं स्टडी केलेलं नाही की फायलोटॅक्सीचा हा टाईप मोनोकॉटमध्ये प्रेझेंट आहे किंवा डायकॉटमध्ये प्रेझेंट आहे. त्यामुळे फायलोटॅक्सी हा ऑप्शन रॉंग आहे. आता एस्टिमेशन आता हे आर्टिकल जेव्हा आपण फ्लॉवरमध्ये बघणार आहोत तेव्हा तुम्हाला जे डिटेल्स कळतात. एस्टिमेशन हा सुद्धा ऑप्शन रॉंग आहे. प्लासेंटेशन हा सुद्धा ऑप्शन कसा आहे, रॉंग आहे. आता त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, व्हेनेशन. मग अशी सांगितल्याप्रमाणे व्हेनेशन म्हणजे काय, द नेटवर्क ऑफ व्हेन अँड व्हेनलेट ऑन द लॅमिना इज नोन एज ए व्हेनेशन. आणि व्हेनेशनमध्ये आपण दोन टाईपचा स्टडी केलेला आहे. एक म्हणजे रेटिक्युलेट व्हेनेशन आणि सेकंड जो टाईप आहे तो पॅरलल व्हेनेशन. आणि तिथं व्हेनेशनचा स्टडी करताना तुम्हाला ते पहिलं सेंटेन्सचं तिथं नोटिफाईड करायला सांगितलं होतं की रेटिक्युलेट जे व्हेनेशन आहे ते डायकॉट प्लांटमध्ये प्रेझेंट असतं आणि जे पॅरलल व्हेनेशन आहे ते मोनोकॉट प्लांटमध्ये प्रेझेंट असतं. आणि मग इथं क्वेश्चन काय विचारलेलं आहे सांगा, डायकॉट कॅन बी डिस्टिंग्विश्ड फ्रॉम द मोनोकॉट कॅन बी डिस्टिंग्विश्ड फ्रॉम द डायकॉट प्लांट. ह्याचं आन्सर काय असणार आहे सांगा, व्हेनेशन. व्हेनेशनमधून हा क्रायटेरिया आपण कसा लक्षात ठेवणार, इन डायकॉट प्लांट रेटिक्युलेट व्हेनेशन इज प्रेझेंट. आता काही त्याला एक्सेप्शनल केसेस आहेत तेही तुम्हाला सांगितलेले आहेत. फक्त ह्या एक्सेप्शनल केसेस कशासाठी लक्षात ठेवायच्या की नेटला जे काही आपल्याला वेगळे समजा MCQ विचारतात त्यासाठी हे एक्सेप्शनल केसेस लक्षात ठेवायचे. पण जनरली आपण व्हेनेशनच्या बाबतीमध्ये सेंटेन्स तिथं काय स्टेटमेंट तिथं सांगतो की रेटिक्युलेट व्हेनेशन हे डायकॉट प्लांटमध्ये प्रेझेंट असतं आणि पॅरलल व्हेनेशन हे मोनोकॉट प्लांटमध्ये प्रेझेंट असतं. ओके, त्यामुळे ह्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे बाळांनो, व्हेनेशन. बघा, स्टॉक ऑफ लीफ इज नोन एज ए पेटिओल, अरेंजमेंट ऑफ वेन अँड व्हेनलेट ऑन द लॅमिना इज नोन एज ए व्हेनेशन. A monopod can be distinguished from the dipod plant by the venation. चला आता फोर्थ MCQ पुढे आपण बोलूया. फोर्थ MCQ बघा थोडासा वेगळा आहे. स्टोरेज लीव्ज ऑकर इन. आता स्टोरेज लीव्ज ऑकर इन लीफमध्ये असं आपण स्टडी केलेला नाही, पण जे आपले पार्ट झालेले आहेत नाही त्यामध्ये मात्र तुम्ही स्टोरेज लीव्जचा स्टडी केलेला आहे. फक्त आता आपल्याला अंडरस्टँड व्हायला पाहिजे की हे सेंटेन्स किंवा हा पार्ट आपण कशामध्ये स्टडी केलेला आहे. आता तुम्हाला एक ऑर्गनवर तुम्हाला MCQ घेतली आहे त्यामुळे ते थोडंसं तुमच्या लक्षात येते. पण जेव्हा एंटायर चॅप्टर तुमचा कंप्लीट होणार तेव्हा असं नाही की पहिले सगळे MCQ रूटवरचे असणार, मग लीफवरचे असणार, मग स्टेमवरचे, मग लीफवरचे, असा सिक्वेन्स नसणार आहे बाळांनो. एक्झाममध्ये तुम्हाला कुठलाही MCQ विचारू शकतील. फ्लॉवरच्या रिलेटेड, इन्फ्लोरसनच्या रिलेटेड, सीडच्या रिलेटेड, रूटच्या रिलेटेड, स्टेमच्या रिलेटेड किंवा लीफच्या रिलेटेड. तर तिथं तुम्हाला क्विकली तिथं क्लिक होणं हे गरजेचं आहे की हा पॉईंट आपण कुठं स्टडी केलेला आहे. आत्ता आपण मी घेताना MCQ कसे घेते की पहिला समजा रूट आपला झालेला आहे, मग रूटच्या प्रॅक्टिससाठी त्यावरचे MCQ घेतलेले आहेत, स्टेमच्या प्रॅक्टिससाठी स्टेमवरचे MCQ घेतलेले आहेत, लीफच्या प्रॅक्टिससाठी लीफवरचे MCQ घेतलेले आहेत. पण जेव्हा एंटायर चॅप्टर जेव्हा होईल तेव्हा नंतरची आपण एक टेस्ट असे घेऊया की मल्टिपल क्वेश्चन बघूया की सगळ्या एंटायर चॅप्टरवर, की जेणेकरून तुम्हाला तेव्हा तिथं MCQ तो पटकन सॉल्व्ह होतो आहे का नाही याचं प्रॅक्टिस आपल्याला झालं पाहिजे. ओके, तर बाळांनो स्टोरेज लीव्ज ऑकर इन. आता स्टोरेज लीव्ज हा शब्द कुठं ऐकलेला आहे ते सर्वांना क्लिक झालं पाहिजे. आता ह्यामध्ये थोडीशी बॉटॅनिकल नेम म्हणजे जीनसची नावं दिलेली आहेत. पहिलं नाव आहे ॲलियम आहे. ओके,
तर सर्वांनी लक्षात घ्या की आपण पहिलं ॲन्सर आहे हे करेक्ट ॲन्सर आहे, पण कसं करेक्ट आहे त्यासाठी सांगते. आपण मॉडिफिकेशन बघितले होते, मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. त्यामध्ये फर्स्ट जो क्रायटेरिया आपण त्यामध्ये बघितलं होतं की अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. त्यामध्ये रायझोमचा स्टडी केला होता, त्यानंतर ट्यूबरचा स्टडी केला होता, बल्बचा स्टडी केला होता आणि कॉर्मचा स्टडी केला होता. आणि बल्बमध्ये आपण 2 एक्झाम्पल बघितले होते बघा, ओनियन आणि गार्लिक. आणि तिथं तुम्हाला सांगितलं होतं की बल्ब आपण म्हणतोय की मॉडिफिकेशन झालेलं आहे स्टोरेजसाठी, पण ॲक्च्युली ह्या बल्बमध्ये म्हणजे ओनियनमध्ये कोणता असा पार्ट आहे की तो स्टोरेजचं काम करतो. तर त्यामध्ये तेव्हाही मी सांगितलं होतं की लिव्हचेस. ओनियनमध्ये आठवा की 2 टाईपचे लिव्ह प्रेझेंट असतात किंवा स्केल्स प्रेझेंट असतात, आउटर स्केल्स आणि इनर स्केल्स. आउटर स्केल्स हे ड्राय असतात, पण इनर स्केल्स हे थिक आणि फ्लेशी असतात. का असतात? कारण का त्यांच्यामध्ये फूड स्टोअर केलेलं असतं. आणि तेव्हाही तुम्हाला ओनियनचं मी बॉटॅनिकल नेम सांगितलं होतं, ॲलियम सेपा. आणि इथं क्वेश्चन काय विचारलेला आहे सांगा, स्टोरेज यूज ऑकर इन. तर त्याचा पहिला जो ऑप्शन आहे ॲलियम हा त्याचा करेक्ट ॲन्सर आहे. जी बस लीफ स्पाईनसाठी असणार, ट्रॅपा ही माहिती ग्रुपसाठी आहे, सोया स्टेम ट्यूबरसाठी आहे. आणि ॲलियम ह्या स्पेसिसमध्ये म्हणजे आपण काय लक्षात ठेवतो की स्टोरेज ऑफ फूड इज डन बाय द लिव्स. स्टोरेज ऑफ फूड इन याचं करेक्ट ॲन्सर काय असणार आहे सांगा, ॲलियम. ॲलियम हे कुणाचं नाव आहे, ओनियनचं नाव आहे. चला आता 5th एक्झाम्पल बघूया. when petiole become flat green leaf-like structure, it is known as. याचं ॲन्सर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आता हा क्वेश्चन तुम्हाला लक्षात आला पाहिजे. हा क्वेश्चन लिफच्या इंट्रोडक्शनवर आहे का? नाही. लिफच्या स्ट्रक्चरवर डिपेंड आहे का? नाही. लिफच्या फंक्शनवर डिपेंड आहे का? नाही. तर हा क्वेश्चन कशावर आधारित आहे? मॉडिफिकेशन ऑफ लिफ. जेव्हा फोटोसिंथेसिस किंवा ट्रान्सपिरेशनच्या व्यतिरिक्त लिफ ॲडिशनल फंक्शन परफॉर्म करतात, त्या प्लांटची गरज काय आहे हे ओळखून, तेव्हा त्या बदलांना, त्या चेंजेसला मॉडिफिकेशन ऑफ लिफ असं म्हटलं जातं. आणि मॉडिफिकेशनमध्ये आठवा 4 टाईपचे मॉडिफिकेशनचा आपण स्टडी केला होता. फर्स्ट मॉडिफिकेशन आहे लिफ स्पाईन. त्यामध्ये आपण जे एक एक्झाम्पल बघितलं होतं, सेकंड लिफ टेंड्रिल. त्यामध्ये वाईल्ड पी, स्वीट पी, ग्लोरिओसा आणि स्मायलॅक्स ह्या एक्झाम्पलचा स्टडी आपण केला होता. त्यानंतर थर्ड लिफ हुक बिग्नोनिया, कॅट स्नेक असं त्या प्लांटचा आपण उल्लेख करतो. आणि फोर्थ जे मॉडिफिकेशन होतं ते फायलोड. फायलोडमध्ये बायपिग्नेटली कंपाऊंड प्रेझेंट असतात, पण ते अर्ली फॉल्स होतात. आणि म्हणून लिफचं फंक्शन परफॉर्म करण्यासाठी जो पेटिओल आहे त्या पेटिओलचं नेचर चेंज होतं. आणि हा पेटिओल आहे तो बिकम फ्लॅट ग्रीन अँड ए परफॉर्म द लिफ लाईक स्ट्रक्चर, दॅट इज इट टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. आणि मग इथं क्वेश्चन काय विचारलेलं आहे, वेन पेटिओल बिकम फ्लॅट ग्रीन लिफ लाईक स्ट्रक्चर, इट इज नोन ॲज. हे ऑप्शन काय आहे, फायलोग्रेड. फायलोग्रेड मुळातच हे लिफचं मॉडिफिकेशनच नाही, हे स्टेमचं मॉडिफिकेशन आहे. त्यामुळं हा ऑप्शन रॉंग असणार. बी ऑप्शन आहे स्टिप्युल्स. स्टिप्युलचा स्टडी आपण कुठं केला होता आठवा. लॅटरलची आउटग्रोथ असते, प्रेझेंट असते आयदर साईड ऑफ द लिफ बेस. त्या लॅटरल आउटग्रोथला स्टिप्युल्स असं म्हटलं जातं. स्टिप्युल्स हे हा ऑप्शन सुद्धा कसा आहे सांगा, रॉंग आहे. लिफ बेस हा लिफचा पार्ट आहे, त्याचा काही संबंधच नाही एक्सप्रेशन. लास्ट जो डी ऑप्शन आहे म्हणजे फायलोड. बघा, वेन पेटिओल बिकम फ्लॅट ग्रीन लिफ लाईक स्ट्रक्चर विच परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस, इट इज नोन ॲज ए फायलोड. आणि तिथं मला तुम्हाला मग एक्झाम्पल पण आठवलं पाहिजे. फायलोडमध्ये आपण एक्झाम्पल कोणतं बघितलं होतं, ॲकॅशिया ऑरिक्युलिफॉर्मिस. म्हणजे एखादा MCQ जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा त्या MCQच्या रिलेटेड असणारी बाकीची सगळी माहिती आपल्याला तिथे आठवली पाहिजे. आणि ही माहिती जेव्हा तुम्हाला इन्फॉर्मेशन
MCQचा स्टडी करताना समजा एखादा MCQ असा विचारला असेल तर आपणच दुसरा MCQ ह्यावर कसा विचारला जाईल असं तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त जेवढे तुम्ही MCQ सॉल्व्ह कराल तेवढा तुमचा स्टडी चांगला होणार. तुम्हाला थेरॉटिकल पेपर ह्यावर अगदी चांगला लिहायला येणार, मला त्याची पूर्णपणे खात्री आहे. पण आपल्याला थेरॉटिकली पेपर व्यतिरिक्त आपलं ध्येय काय आहे की आपल्याला MCQ सॉल्व्ह झाले पाहिजे. आणि MCQ सॉल्व्ह होण्यासाठी त्याचा परफेक्ट स्टडी झाला पाहिजे. बोर्ड आणि नीट हे बुक लाईन टू लाईन तुमच्या त्यामध्ये लाईन्स ह्या लर्न असल्या पाहिजेत. तेव्हा मग तुम्हाला तो MCQ सडनली सॉल्व्ह करता येईल. ओके, चला आता लास्ट 6 नंबरचा आहे मेरियम शोज डॅश टाईप ऑफ द फायलोटॅक्सी. मग अशी सांगितल्याप्रमाणे फायलोटॅक्सीचं मिनिंग सर्वांना माहीत पाहिजे. फायलोटॅक्सी कशाला म्हटलं जातं? अरेंजमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑन नोड ऑफ द स्टेम इज नोन एज ए फायलोटॅक्सी. मग बाळांनो ह्या फायलोटॅक्सीवर चार्ट आपण केला होता. तो चार्ट डोळ्यासमोर आणा. फायलोटॅक्सीमध्ये 3 टाईप आपण बघितले. अल्टरनेट, एका नोडला एकच लीफ प्रेझेंट असेल तर अशा फायलोटॅक्सीला आपण काय म्हणतो? अल्टरनेट. सनफ्लॉवर एक्झाम्पल बघितलं होतं. ओके, सेकंड जो टाईप आहे तो अपोजिट. अपोजिट म्हणजे काय? एका नोडला 2 लीफ, पण हे 2 लीफ अराईज कसे झालेले असणार सांगा? दे आर अपोजिट टू इच अदर. म्हणजे नोडच्या ह्या साईडला 1 लीफ आणि ह्या साईडला 1 लीफ. आणि पण अपोजिटमध्ये सुद्धा तुम्ही तिथे 2 टाईपचा स्टडी केला होता. अपोजिट डिकसेट आणि अपोजिट सुपरपोज्ड. राईट अँगलला जर पेअर असेल तर डिकसेट आणि सुपरपोज्ड म्हणजे ग्रुपमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला सुपरपोज्ड असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये कॅलोट्रॉपिस, त्यानंतर ऑसिमम, जामून ही सगळी एक्झाम्पल बघितली होती. आणि तिसरा जो टाईप होता तो म्हणजे व्होरल्ट. ग्रुप ऑफ लीव्स प्रेझेंट ॲट द नोड ऑफ द स्टेम इट इज नोन एज ए व्होरल्ट. आणि व्होरल्टमध्ये आणखी एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं, व्हर्टिसिलेट. ओके, आता हे तो ऑप्शन काय दिलेला आहे ते पहिल्यांदा बघूया आपण. मेरियम शोज डॅश टाईप ऑफ द फायलोटॅक्सी. फायलोटॅक्सीमध्ये अल्टरनेट, अपोजिट आणि व्होरल्ट. आता मग तुम्हाला एक्झाम्पल ह्यासाठी तुम्हाला लर्न असणे गरजेचे आहे. आता व्होरल्टमध्ये नेरियम हे एक्झाम्पल सांगितलं होतं बघा. नेरियम शोज डॅश टाईप ऑफ द फायलोटॅक्सी. अल्टरनेट हे करेक्ट आन्सर आहे का? रॉंग. अपोजिट हे करेक्ट आन्सर आहे का? रॉंग. व्होरल्ट दिस इज द करेक्ट आन्सर. नन ऑफ दिस इज द रॉंग ऑप्शन. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे सांगा? व्होरल्ट. मेरियम शोज व्होरल्ट टाईप ऑफ द फायलोटॅक्सी. व्होरल्टच्या ऐवजी व्हर्टिसिलेट असा जर तिथं ऑप्शन असेल तर त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता 7 नंबरचा MCQ बघा. इन पायसम सटायलम डॅश आर टेंड्रिल. आता टेंड्रिलचा स्टडी हा 2 पार्टमध्ये आपण केला होता. स्टेम टेंड्रिल आणि लीफ टेंड्रिल. मग तुम्हाला पहिल्यांदा ह्यातली एक्झाम्पल त्यात आणि त्यातली एक्झाम्पल ह्यात असं कन्फ्युजन व्हायला नको. स्टेम टेंड्रिलमध्ये पॅसिफ्लोरा एक्झाम्पल आपण बघितलं होतं. विटीस एक्झाम्पल बघितलं होतं. लीफ टेंड्रिलमध्ये बघा एक्झाम्पल आपण 4 एक्झाम्पल बघितली होती. वाईल्ड पी, त्यानंतर स्वीट पी म्हणजे गार्डन पी, त्यानंतर थर्ड एक्झाम्पल ग्लोरिओसा आणि लास्ट त्यामध्ये स्मायलॅक्स बघितलं होतं. वाईल्ड पीमध्ये तिथं स्टेटमेंट काय आपण नोटिफाय केलं होतं? एंटायर लीफ इज मॉडिफाईड इनटू द टेंड्रिल. गार्डन पीमध्ये म्हणजे पायसम सटायव्हममध्ये काय सांगितलं होतं सांगा? टर्मिनल लिफलेट गेट मॉडिफाईड इनटू द टेंड्रिल. ग्लोरिओसामध्ये काय सांगितलं होतं? लीफ अपेक्स गेट मॉडिफाईड इनटू द टेंड्रिल. आणि स्मायलॅक्समध्ये स्टिपुल्स गेट मॉडिफाईड इनटू द टेंड्रिल. मग टेंड्रिलची ही जर 4 एक्झाम्पल आणि 4 एक्झाम्पल व्यतिरिक्त लीफच्या ॲक्च्युली कोणत्या पार्टपासून टेंड्रिलची डेव्हलपमेंट झालेली आहे हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ह्या 4पैकी कुठल्यावरही तुम्हाला MCQ विचारलं जाईल. तो MCQ तुम्हाला लगेच सोडवता येईल. समजा लीफ अपेक्सवर विचारू द्यात, लीफ स्टिपल्सवर विचारू द्यात किंवा लिफलेटवर विचारू द्यात, एंटायर लीफमध्ये क्वेश्चन विचारू द्यात. तुम्हाला ही एक्झाम्पल त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवायची. तसंच तुम्हाला स्टेम टेंड्रिलमध्ये सांगितलं होतं की ज्या वर्डपासून टेंड्रिलची डेव्हलपमेंट झालेली आहे त्या प्रत्येक एक्झाम्पलचं नाव
त्या एक्झाम्पलमध्ये प्रेझेंट असणारे पड आणि त्या पडचं झालेलं मॉडिफिकेशन म्हणजे टेंड्रिल, ही नावं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून स्टडी करताना अशा मायक्रो नोट्स काढा की एक्झामला नुसतं एकदा ओव्हरलुक केलं तरी ते आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. लीफ टेंड्रिल म्हटलं की तुम्हाला स्टेम टेंड्रिल आठवलं पाहिजे. स्टेम टेंड्रिलमधले एक्झाम्पल्स आठवले पाहिजेत. त्यामध्ये टेंड्रिलचं मॉडिफिकेशन हे कोणत्या बडपासून झालेलं आहे हाही पार्ट तुम्हाला रिमेंबर झाला पाहिजे. ओके. तर आता इथं बघा पायसम सटायवा. पायसम सटायवा हे बॉटॅनिकल नाव आहे. कुणाचं बॉटॅनिकल नाव आहे? गार्डन व्हेलीचं. ओके. पायसम हे जीनसचं नाव आहे, सटायवम हे स्पेसिसचं नाव आहे. ह्यामध्ये डॅश आर द टेंड्रिल म्हणजे कोणता पार्टचं कन्व्हर्जन हे टेंड्रिल्समध्ये झालेलं आहे. एंटायर लीफचं कन्व्हर्जन झालेलं आहे का टेंड्रिलमध्ये? नाही. एंटायर लीफसाठी आपण तिथं ऑप्शन काय सांगत होतो सांगा? वाईल्ड. त्यानंतर टर्मिनल लीफ. पायसम सटायवममध्ये माहिती आहे की टर्मिनल लीफलेटचं मॉडिफिकेशन हे कशामध्ये झालेलं आहे? टेंड्रिल. लीफ अपेक्समध्ये म्हटलं की आपण काय म्हणतो सांगा? ग्लोबस. स्टिक्युल्स म्हणजे की एक्झाम्पल काय म्हणतो सांगा? स्माइलस. ही पण ऑप्शन कसं असणार आहे? रॉंग. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? टर्मिनल लीफलेट. चला आता 8 नंबरचं क्वेश्चन बघा. इन अपोन्शिया द एंटायर लीफ गेट मॉडिफाईड इनटू द डॅश. आता अपोन्शिया म्हटलं की एक्झाम्पल तुम्हाला फायलोप्लेटसाठी सुद्धा आठवलं पाहिजे आणि लिप स्पाईनसाठी सुद्धा आठवलं पाहिजे. फर्स्ट ह्याचा ऑप्शन काय आहे सांगा? हुक. पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे की लिप हुकसाठी परफेक्ट प्लांट तुम्हाला सांगितलं होतं पिग्मी. त्यामुळं त्या हुक हे रॉंग आहे. टेंड्रिल्स रॉंग. फायलोड रॉंग. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? बी ऑप्शन लिप स्पाईन. लिप स्पाईनमध्ये इन अपोन्शिया एंटायर लिप गेट मॉडिफाईड इनटू द स्पाइन्स. आणि म्हणून आपण तिथे काय म्हणतो सांगा? स्टेम बिकम प्लांट ग्रीन अँड परफॉर्म द फंक्शन ऑफ द फोटोसिंथेसिस. त्यामुळे इन अपोन्शिया द एंटायर लिप गेट मॉडिफाईड इनटू द स्पाइन. आता 9 नंबरचा क्वेश्चन काय आहे सांगा? मँजिफेरा इंडिका. आता बाळांनो हे नाव तुम्हाला झालेलं नाही तर सर्वांनी लक्षात घ्या की मँजिफेरा इंडिका हे मँगोचं नाव आहे. मँजिफेरा इंडिका हे कोणत्या प्लांटचं बॉटॅनिकल नेम आहे? मँगोचं आहे. तर यामध्ये क्वेश्चन काय विचारलेलं आहे की मँजिफेरा इंडिका शोज डॅश व्हेनेशन. म्हणजे थोडक्यात हा क्वेश्चन कसा विचारलेला आहे की मँगो प्लांटमध्ये कोणत्या टाईपचं व्हेनेशन प्रेझेंट असतं. जरी आपल्याला आन्सर माहीत असेल तरी आधी ऑप्शन काढायचे की ह्यामध्ये कोणता ऑप्शन दिलेला आहे, कारण तुम्हाला फसवण्यासाठी एखादा ऑप्शन असा फसवा दिला जातो. आता इथे मँगो नाव न देता मँजिफेरा इंडिका हे नाव तुम्हाला कशासाठी तिथं इंडिकेट केलेलं आहे की तुम्हाला त्यावरनं लक्षात आलं पाहिजे की मँगोलाच मँजिफेरा इंडिका असं म्हटलं जातं. आणि बऱ्याच जणांना मँगोमध्ये माहीत आहे की रेटिक्युलेट व्हेनेशन प्रेझेंट असतं, युनिकॉन्स्टेंट रेटिक्युलेट व्हेनेशन प्रेझेंट असतं. पण मँगोचं जर बॉटॅनिकल नाव जर माहीत नसेल तर तिथं मात्र हा ऑप्शन कसा असणार आहे? तुमचा रॉंग असणार आहे. तर पाहणं लक्षात घ्या. फर्स्ट ऑप्शन काय आहे सांगा? रेटिक्युलेट. बी ऑप्शन आहे पॅरलल. सी ऑप्शन आहे मल्टीकॉस्टेट. डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस. नन ऑफ दिस आता रॉंगच असणार आहे. मल्टीकॉस्टेट रॉंग का? तर आपल्याला माहीत आहे की व्हेनेशन म्हटलं की आपण व्हेनेशनमध्ये 2 टाईप दाखवतो. एक म्हणजे रेटिक्युलेट, दुसरा म्हणजे पॅरलल. रेटिक्युलेटमध्ये पुन्हा आपण 2 टाईप टाकतो. रेटिक्युलेट युनिकॉन्स्टेंट व्हेनेशन, रेटिक्युलेट मल्टीकॉन्स्टेंट व्हेनेशन. आणि युनिकॉन्स्टेंटचा अर्थ काय सांगतो की ज्या लीफच्या लॅमिनामध्ये सिंगल मेट्रिक प्रेझेंट आहे अशा व्हेनेशनला युनिकॉन्स्टेंट म्हणतात. याचं परफेक्ट आन्सर आपल्याला माहीत आहे की मँगोमध्ये युनिकॉन्स्टेंट रेटिक्युलेट व्हेनेशन प्रेझेंट असतं, पण इथं मल्टीकॉन्स्टेंट केलं आहे तर हा रॉंग आहे. पॅरलल व्हेनेशनचा प्रश्नच नाही. मग राहिला ऑप्शन काय सांगा? रेटिक्युलेट व्हेनेशन. म्हणजे मँजिफेरा इंडिका ह्या प्लांटमध्ये विच टाईप ऑफ द व्हेनेशन इज प्रेझेंट? रेटिक्युलेट. इथं रेटिक्युलेटच्या ऐवजी रेटिक्युलेट युनिकॉन्स्टेट असं जर वर्डिंग केलं असतं तर इथं करेक्ट आन्सर काय असतं सांगा? रेटिक्युलेट युनिकॉन्स्टेट व्हेनेशन. युनिचा अर्थ काय? सिंगल मेट्रिक इज प्रेझेंट आणि मल्टिपलचा अर्थ काय? 2 or more रिब्स प्रॉमिनंट व्हेन्स आर द प्रेझेंट. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण काही MCQचा स्टडी केलेला आहे आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही आणखी काही MCQची प्रॅक्टिस करा. आणि आजच्या लेक्चरला आपला लिप हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण
आपण मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट या चॅप्टरमधून नेक्स्ट आर्टिकल म्हणजे इन्फ्लोरेसन्सचा स्टडी करणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.